मला ना कधीच वाटलं नव्हतं बरं का पंढरी मला हाणून बरं का, पण त्याने तसलं केलं बरं का. काय तुम्हाला सांगते पुढं काय केलं त्याने ना, माझा आजचा दिवसच लय खराब गेला. कुणाचं थोबाड बघून मी उठली होती ना, तेच मला काही कळेना. आज दुकानात पण माझी एवढी जाबदा झाली ना, काय सांगायला नको. आज गुरुवार होता बरं का आणि सकाळी 10 वाजता लाईट गेली, डायरेक्ट संध्याकाळी 6 वाजता आली आणि पंढरीनाथ दुकानातली पाण्याची टाकी भरायचं विसरून गेलता आणि दुकानात एवढीची आज गर्दी होती. कारण का आज बारामतीचा गुरुवारचा बाजार असतो आणि त्यामुळे दुकानात पण गर्दी होती. चहाची, कॉफीची इतकी कपं पडत होती, काय बोलायला नको सारखी-सारखी आणि त्यात पाणी नव्हतं. ती कप पाणी नसताना कशी कप धुतल्यात ना, ती माझं मला माहिती. माझी तर ना एवढी चिडचिड होत होती ना, काय बोलायला नको. मी तर कस्टमरवरती 2-3 वेळा उचकली. कारण का काय करणार? माझी एवढी चिडचिड होत होती. पाणी पण नाही, तर काहीच नाही, लाईट नाही. मग किती आपदा होती सगळं. काय काय करणार नाही का, असं होत होतं माझं. आणि तर सांगते पंढरीने काय केलं बरं का, 2-3 दिवस मी झालं मॉर्निंग वॉकला जात नव्हते बरं का. आणि आज मला जावंसं वाटलं म्हणून मी त्याच्यासोबत मॉर्निंग वॉकला गेले. आम्ही दोघं पण गेलो होतो. निम्म्या रस्त्यात आलं बरं का. आमच्या दोघांचं काहीतरी बोलणं चाललेलं नाही का, असं तसं. मी म्हणलं, "हां, हां, तो मला म्हणतो दातच पाडे." मी म्हणलं, "हां, तू दात माझे पाडूच शकत नाही. तू काही पण करू." असं म्हणता डायरेक्ट माझ्या नाकावर एक बुक्का घातला. बुक्का घातला ते घातला. माझ्या नाकाला इतकं दुखायला लागलं काय बोलावं. दुखाय म्हणजे असं डोळ्यातनंच पाणी यायला लागलं. मी तिथेच रडत बसली. मला म्हणला, "सॉरी, सॉरी, सॉरी अगं सॉरी, चल." नाही का. मी म्हणलं, "मी नसते येत, घरी जा." मला म्हणला, "जा, चल की अगं दुकानात जायला उशीर होतोय." मी म्हणलं, "मी नाही येणार, जा तिकडं." मी तिथं दुपून बसली. मी गेलीच नाही. तो मला तिथं सोडून गेला. गेला स्वतःचा आवरून आला माघारी आणि मला म्हणलं, "धर तुझी चावी आणि जा घरी." मग असला जे मला राग आलता ना, असलं केलं पंढरी शेटनी. जाऊ दे तिकडं. काय बोलणार आता.